जय शिवराय मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांशी संबंधित दोन अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेबाबत सध्या सुरू असलेली चर्चा आणि दुसरा म्हणजे राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रलंबित हप्ता नेमका कधी वितरित होणार याबाबतचे ताजे अपडेट. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात हेच प्रश्न आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही माहिती आज तुमच्यासमोर मांडत आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोज अशाच अपडेट भेटत राहतील. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे, ग्रुप नक्की जॉईन करा. मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याआधी आर्थिक सर्वेक्षण जाहीर झाले असून त्यामध्ये पीक विमा योजना, पीक कर्ज वितरण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कृषी योजनांचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या सर्व योजनांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार मिळतो हे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि समाजातील इतर घटकांसाठी नव्या योजना सुरू केल्या जात आहेत. बिहारमध्ये सुरू करण्यात आलेली कर्पुरी ठाकूर योजना असो किंवा महाराष्ट्रात राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो, अशा योजनांमुळे थेट शेतकऱ्यांच्या हातात मदत पोहोचते आणि त्यांना दिलासा मिळतो, हे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर मागील काही वर्षांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे. याआधीच्या अर्थसंकल्पातही ही मागणी जोर धरत होती. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये स्वामीनाथन फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा या सन्मान निधीत वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडण्यात आले. काही वर्षांपासून सातत्याने ही मागणी समोर येत असली तरी अद्याप अधिकृत स्वरूपात कोणताही ठोस प्रस्ताव कृषी विभागाकडून पुढे आल्याची माहिती नाही. याआधीही कृषी विभागाने स्पष्ट केले होते की सध्या या योजनेच्या रकमेत वाढ करण्याबाबत कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा योजना अधिक प्रभावी करणे, पीक कर्ज वितरण अधिक सुलभ करणे आणि थेट लाभ देणाऱ्या योजनांमध्ये वाढ करणे यावर केंद्र सरकारकडून भर दिला जात असल्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पात या योजनेसंदर्भात काहीतरी तरतूद होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर याबाबतचे स्पष्ट चित्र समोर येईल. आता राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत बोलायचे झाल्यास या योजनेचा प्रलंबित हप्ता कधी मिळणार याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. वित्त विभागाच्या माध्यमातून निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर हप्ता वितरित केला जाईल असे संकेत याआधी मिळाले होते. प्रत्यक्षात वित्त विभागाकडून निधी मंजुरी देण्यात आली आहे, मात्र काही अनपेक्षित घडामोडींमुळे पुढील प्रक्रिया रखडली आहे. राज्यातील दुःखद घटनेमुळे शासकीय पातळीवर काही काळासाठी कामकाजावर परिणाम झाला असून त्याचा फटका या योजनेलाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ नमो शेतकरीच नव्हे तर इतर संबंधित योजनांच्या हप्त्यांच्या वितरणालाही विलंब होऊ शकतो. सध्या जोपर्यंत या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष हप्ता वितरण होण्याची शक्यता कमीच दिसते. एकंदरीत पाहता सध्या शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवीन शासन निर्णय जाहीर झाला की त्यानंतरच वितरण प्रक्रियेला गती मिळेल. यासंबंधी कोणतेही नवे आणि अधिकृत अपडेट समोर आले की त्याची माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून नमो शेतकरी आणि PM किसान योजनेशी संबंधित हे महत्त्वाचे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. भेटूयात पुन्हा नवीन अपडेटसह.